ना ऐकू? हो. हा. तर करूया सुरू. हो. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. 3 ऑक्टोबर 2008 बोरिवली. असं हे लिखाण आहे. लिखाण 32व. उद्धरिले कुळ आपण तरला. उद्धरिले कुळ आपण तरला. तोची धन्य झाला त्रैलोक्यात. प्रपंच. प्र म्हणजे पुढे नेणं, कंटिन्युटी. पाच गोष्टी पुढे न्यायच्या म्हणजे प्रपंच. पाच गोष्टींची कंटिन्युटी ठेवणं म्हणजे प्रपंच करणं. म्हणजे पंच विषयांची कंटिन्युटी राखली. आपल्या पंचकर्मेंद्रियांच्या आणि पंच ज्ञानेंद्रियांच्या मदतीने जे आपल्या पूर्वजांनी सुरू केलं ते आपण चालू ठेवलं, वाढवलं आणि त्याला संपूर्ण न्याय दिला म्हणजे आपण प्रपंच सांभाळला असं म्हणतो. प्रपंच म्हणजे जो काय आपण संसार करतो, व्यावहारिक असेल आणि कुठचा कामाचा असेल, तो सगळा प्रपंच म्हणजे आपल्या पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियाच्या मदतीने आपण या पाच गोष्टी पुढे नेणं. त्याला संपूर्ण न्याय दिला म्हणजे प्रपंच सांभाळला. ज्या कुळामध्ये जन्म झाला आणि स्त्री असल्याने ज्या कुळामध्ये विवाह झाला त्या दोन्ही कुळांना ललामभूत होता आलं तर जीवनाचे व्यावहारिक दृष्ट्या सार्थक झाले. स्त्री माहेरच्या 21 पिढ्या आणि सासरच्या 21 पिढ्यांचा म्हणजे 42 पिढ्यांचा उद्धार करते आपल्या आदर्श वागण्याने असं म्हटलं जातं. जी आदर्श गृहिणी आहे, आदर्श स्त्री आहे, तिच्या आदर्श वागण्यामुळे तिची माहेरची 21 पिढ्या आणि सासरच्या 21 पिढ्या उद्धरून जातात, तरून जातात. आता उद्धार करते म्हणजे काय तर त्या 21 पिढ्यांपर्यंतच कुणी पितर जर मुक्त होत नसतील तर ह्या एका स्त्रीच्या पुण्याईच्या जोरावरती ते मुक्त होऊ शकतात. जर अडकलेले कोणी जीव असतील, दोन्ही कुटुंबांमध्ये जर कोणी जीव अडकलेले असतील 21 पिढ्यांपर्यंत आणि जर का एक स्त्री चांगलं वागली, आदर्श वागली तर तिच्या आदर्श वागण्यामुळे, तिच्या पुण्याईमुळे ते जीव मुक्त होतात. म्हणजे त्या पुण्याईच्या आधारावरती त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. एवढी मोठी जबाबदारी म्हणा किंवा एवढा मोठा अधिकार हा स्त्रीला आहे. एवढं ती घडवून आणू शकते आणि म्हणजेच एवढं घडवण्याची जबाबदारी तिच्यावरती आहे. आता आदर्श वागण्याची व्याख्या काय करायची? आदर्श ती वागली तर तिचे पुण्याईने 42 पिढ्या तरल्या. मग आदर्श वागायचं म्हणजे तिने काय करायचं? सर्व गुणसंपन्न जी स्त्री आहे तिची व्याख्या कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री अशी आदर्श पत्नीची व्याख्या शास्त्र करते. कार्येषु मंत्री म्हणजे जी पतीच्या कार्यात त्याला एखाद्या कुशल मंत्र्यासारखं सहकार्य करते, असिस्टन्स करते. म्हणजे कित्येक ठिकाणी जिथे पती पत्नींमध्ये सुसंवाद असतो तिकडे घरातला पुरुष कोणताही निर्णय एकटा स्वतः घेत नाही. तो आपल्या स्त्रीचा अ, सल्ला घेतो, तिच्या कानावर घालतो. बघ मी असं असं ठरवतोय, तुला योग्य वाटतंय ना? तुला काही याच्यामध्ये सुचवायचंय का? म्हणजे भले तो त्याच्या कामातला निर्णय असो, भले तो त्याच्या अ, घराशी न संबंधित निर्णय असो, पण ही बिलीव्स की ती मला चांगला सल्ला देईल
किंवा ती माझं जर का काही चुकत असेल तर ती मला बरोबर सल्ला देईल. किंवा त्यांनी एखादं काम हातात घेतलं तर त्याला संपूर्ण सहकार्य करणं. म्हणजे कुठच्या स्वरूपाने, की एखादं नवीन प्रोजेक्ट समजा पुरुष घेतोय घरातला, त्याच्यामध्ये रिस्क आहे थोडंसं, की बघ मी हे काम हातात घेतोय, त्याच्यामध्ये थोडंसं धाडस आहे, आपल्याला कदाचित अपयश आलं तर ती म्हणते काळजी करू नका, मी आहे ना, मी सावरून धरेन. मग त्यासाठी आपल्याला काटकसर करावी लागली तरी करूया. मला उभं राहावं लागलं, 4-2 पैसे कमवायला लागले, तरी पण मी आहे. हर तऱ्हेने जी त्याला अनुकूल असते, एखाद्या मंत्र्यासारखी, एखाद्या असिस्टंट सारखी, ती आदर्श स्त्री. कार्येषु मंत्री आणि तरीही वचनेषु दासी. म्हणजे स्त्री जेव्हा पुरुषाला सुचवते एखादी गोष्ट, तेव्हा तिचा टोन कसा असतो? ती आरडाओरडा आरेरावी नाही करत त्याच्यावरती. बघा मला असं वाटतं, मी सुचवू का एक? बाई नेहमी बोलताना असं बोलते. मी सुचवू का एक? मला ना असं असं वाटतंय. ती कधी रूल आउट करत नाही. ती कधी त्याच्यावरती, म्हणजे प्रत्येक स्त्रीची नेहमी हीच इच्छा असते, की मी माझ्या नवऱ्याच्या सेकंडरी राहावं. आपला पती आपल्यापेक्षा वरचढ झालेला बघण्यात स्त्रीला अभिमान असतो. तिला त्याच्याहून पुढे जाण्यामध्ये मोठेपणा नसतो. त्याची दासी म्हणजे त्याची आज्ञाकारी. वचनेषु दासी अशी जी स्त्री असते ती आदर्श स्त्री ठरते. भोज्येषु माता. जेवायला बसला आपला नवरा तर त्याला आईसारखं जेवायला घालेल, ती आदर्श स्त्री. शयनेषु रंभा. हे सगळं असून सुद्धा रात्री ती त्याची सहचारिणी आहे आणि त्याला तिकडे सुख देणं हे तिच्या पत्नी धर्माचं प्रथम कर्तव्य आहे. तिथे ती कुठेही कसूर होऊन देत नाही. ती शयनेषु रंभा. धर्मानुकूला. तो धर्माने जे जे वागेल त्याला त्याला ती अनुकूल आहे. ह्याचाच इप्सित अर्थ काय, की तो जर अधर्माने वागायला लागला तर त्याला ती ताडण करेल, त्याला ती प्रश्न विचारायला कमी करणार नाही किंवा त्याची ती साथ सोडून जायला कमी करणार नाही. किंबहुना कित्येक पुरुष याच गोष्टीला घाबरतात, की मी जर का असं वागलो ना तर ती मला सोडून जाईल आणि ती जर मला सोडून गेली तर मला आयुष्यात काहीच उरणार नाही. काहीही झालं तरी तिने मला सोडून जाता कामा नये, म्हणून मी अधर्माने वागणार नाही. त्या भीतीने, की मी जर का अधर्माने वागलो, कोणत्याही प्रकारचं मी जर का चुकीचं काम केलं, तर ती मला साथ देणार नाही. पण तेच जर मी धर्माने वागलो, मी कष्टाने वागलो, तर ती स्वतःच्या सर्व सामर्थ्यानिशी माझ्या पाठीशी उभी राहील, माझ्या हातात हात धरून उभं राहील. ती धर्मानुकूला आणि शेवटी क्षमया धरित्री. हे सगळं करत असताना पुरुषाचे जर का काही प्रज्ञापराध झाले आणि त्यांनी जर क्षमा मागितली, तर ती धरणीसारखी त्याला क्षमा करू शकते, की माझी अशी अशी चूक झाली माझ्या हातून, मला माफ कर, गिव्ह मी अ सेकंड चान्स. 99 आउट ऑफ 100 विमेन वॉन्ट टू गिव्ह अ सेकंड चान्स. कोणालाही स्वतःच्या संसाराचं चित्र मोडायचं नसतं. शक्यतोवर असाच प्रयत्न केला जातो, की आहे ते चित्र सुंदर ठेवावं, झाकली मूठ ठेवावी. हे सगळे गुण ज्या स्त्रीमध्ये आहेत, अशी आदर्श पत्नी म्हणते. पती पत्नीमध्ये विवाहामध्ये धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशी शपथ घेतात. म्हणजे जी बंधनं स्त्रीला आहेत ती पुरुषाला नाहीत का? तर पुरुषालाही आहेत. तर धर्माने, अर्थाने आणि कामाने. काम म्हणजे प्रत्येक इच्छा, प्रत्येक इच्छा. धर्म म्हणजे ड्युटी. हिंदू मुस्लिम शिख ईसाई नाही. धर्म म्हणजे ड्युटी. अर्थ म्हणजे फक्त पैसा नाही तर वैभव, आपल्या आजूबाजूला सगळं असलेल्या गोष्टी. काम म्हणजे इच्छेमध्ये, मला पाणीपुरी खावीशी वाटते पण तिला पण खूप आवडते, मला एकट्याला नाही खाऊ. मग नाही खात मी, आपण दोघं उद्या खाऊ. हा काम नातीचरा. मी तिला सोडून काही नाही करू शकत किंवा ती म्हणते मी त्यांना सोडून काही नाही करणार.
ते 4 दिवस गावाला गेलेत ना, मी पिठलं भात खाईन. ते आल्यावर आपण गोड करू. अशी शपथ घेतात. असा तो एक लढिवाळपणा असतो पती-पत्नीमध्ये. अशा धर्माने आखून दिलेल्या मार्गावर जे चालतात ते आदर्श ठरतात. धर्माने आखून दिलेल्या मार्गावरती जे चालतात ते आदर्श ठरतात. हे धर्माने आखून दिलंय आणि हे इनबिल्ट आहे की एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला जेव्हा ओढ वाटते तेव्हा ह्या गोष्टी घोकाव्या नाही लागत. त्या आपसूक आतून होतात आणि त्याच्यातूनच धर्म तयार झाला ना, की परस्परावलंबी या घटना आहेत, की धर्माने सांगितलं काय करायचं आणि काय करावंसं वाटतं जेन्युइनली, तो माझा धर्म आहे, ती माझी ड्युटी आहे. हे लिहिणं सोपं आहे, पण व्यवहारामध्ये पावलोपावली जशा घटना घडतात, जशी माणसं भेटतात, त्यांच्याशी वागताना, निभवताना हा आदर्शपणा टिकवणं म्हणजे फार मोठी परीक्षा असते. शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक अशा अनेक आघाड्यांवर कोंडी झालेल्या प्रापंचिकाला आदर्श वागणं कित्येकदा अशक्य होतं. कळत असतं, पण त्याच्या क्षमतेच्या पलीकडे जातं ते, की जरी मला माझ्या तत्वाने कळतंय, माझ्या मनाला कळतंय, तरी माझ्या सिस्टीमला ह्याच्या पलीकडे आयडियल वागणं जमेनासं होतं. शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक अशा अनेक आघाड्यांवर कोणती झालेल्या प्रापंचिकाला आदर्श वागणं अशक्य होतं. या सगळ्यातून उत्तमात उत्तम जो वागला, या सगळ्यातून उत्तमात उत्तम जो वागला म्हणजे तो लोकप्रिय होतो. म्हणजे आजूबाजूची माणसं जेव्हा म्हणतात, की बरोबर आहे, तुझं काही चुकलं नाहीये किंवा ह्याच्याहून चांगलं तू नाही वागू शकत, असं जेव्हा आपल्या सभोवतालचा प्रत्येक माणूस म्हणतो, तेव्हा आपोआप आपण त्यांना प्रिय असतो. आपोआप आपण लोकप्रिय होतो, की प्रत्येक जण त्या व्यक्तीकडे जेव्हा बघतो, तेव्हा त्याला असं वाटतं, की नाही, 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 ह्याच्याहून बेटर नाही हा माणूस वागू शकत. भले तो आयडियल फ्रेममध्ये नसेल, पण त्याच्या परिस्थितीनुसार तो ह्याच्याहून बेटर नाही वागू शकत. मनाच्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात तसं, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे सगळ्यांना जेव्हा वाटेल, की हो, हा बरोबर आहे, किंवा सगळ्यांच्या मनामधून जेव्हा त्या व्यक्तीसाठी दुआ येतात, ही पण एक नॅचरल प्रोसेस आहे. जे आतून येणारी तुमच्यासाठी वाईब आहे, आतून येणारी तुमच्यासाठी एक लहर आहे ना, ती फार जेन्युइन असते आणि ती तुमच्या सगळ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराला पार करून आतून येतेच येते. कारण ती तुमच्या आत्म्यापासून आलेली असते, ती प्युअर असते. मग ती चांगली आणि वाईट. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनातून निगेटिव्ह वाईब जेव्हा येते, तेव्हा आपण आतपासनं आत्यंतिक दुखावलेलं असतो. मग आपण तोंडाने बोललो नाही बोललो तरी ती आतमधनं लहर यायची थांबत नाही. तसंच जेव्हा आपण खरोखर चांगले वागलेलो असतो, तेव्हा दुसऱ्याच्या समोरच्या माणसाच्या आतून एक पॉझिटिव्ह वाईब आपल्यासाठी येतेच येते. तीही कोणी थांबवू शकत नाही. मग तोंडाने तो बोलो न बोलो, तोंडाने तो विपरीत बोलो, आतून त्याच्या मनातनं ती पॉझिटिव्ह व्हाइब येतेच. ते सर्वामुखी मंगल बोलवणं आहे. यासाठी संसार करावा नेटका असंही सांगतात, की सर्वामुखी मंगल बोलवावे, की आदर्श स्त्री जी आहे, तिने सगळ्यांची सेवा करावी, तिने सगळ्यांना खुश ठेवावं, तिने सगळ्यांना काय म्हणावं ते सगळ्यांसाठी तिने झटावं, स्वतः झिजावं वगैरे, वगैरे असं आणि मग मंगल बोलवावं, असं म्हटलं जातं. पण आपण काय एवढ्याचसाठी आलो का? आपण फक्त एवढ्यासाठी आलो का? तर नाही. व्यावहारिक जगामध्ये आपण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी, एखाद्या ध्येयासाठी, देशासाठी विशेष काही करणाऱ्यांना थोर मानतो. त्यांची थोरवी जगाला कळते. त्यांच्या कार्याने समाजाची उन्नती होते. जीवनाचा दर्जा सुधारतो. शास्त्रज्ञांची संशोधनं, सामाजिक कार्यकर्ते, आपले हे सगळे लोकनेते
की ज्यांनी स्वतःच्या संसारावर निखारे ठेवले आणि समाजासाठी काहीतरी केलं, त्यांनी त्यांच्या प्रपंचावर एक प्रकारे अन्यायच केला की नाही? की त्यांनी जर साधी नोकरी केली असती, आपले सगळे हे टिळक, आगरकर, लालबहादूर शास्त्री, सावरकर सगळ्यांनी स्वतःच्या प्रपंचावर अन्यायच केला. तुकोबारायांनी स्वतःच्या प्रपंचावर अन्यायच केला. पण तरीही ते ललामभूत ठरले, कारण की त्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी काहीतरी जे केलं ते भव्य-दिव्य होतं. त्याच्यापुढे त्यांनी त्यांच्या एकट्याच्या संसारावर केलेला अन्याय हा क्षम्य होता. संत वचनं ही मोठी गूढ असतात. जे सत्तत्वाच्या अंतापर्यंत पोचले ते संत. सत्तत्वाच्या अंतापर्यंत ते संत. ज्यांनी काही साधलं ते साधू. साधू संत सांगून गेले त्याचा बोध घेई. साधू संत सांगून गेले त्याचा बोध घेई. सावधान होई वेड्या सावधान होई. असे एक भजन आहे. झाडाची बाहेरची साल जशी कोरडी आणि अलिप्त वाटते, तरी त्याच्यात झाडाचे सगळे गुण आहेत आणि त्याचे चूर्ण म्हणजे त्या झाडाच्या औषधी गुणाचा कॅरियर आहे. त्याप्रमाणे संतांनी जरी देह ठेवला, तरी त्यांची वचनं म्हणजे या भवरोगावरची रामबाण औषधं आहेत. त्याचे सेवन केले, ज्यांनी केले त्यांना भवरोगातून मुक्ती ही झालीच पाहिजे. तेव्हा सर्वामुखी मंगल बोलवावेच्या आधी काय सांगितलंय बरं? बॅकट्रॅक जेव्हा आपण करतो, सर्वामुखी मंगल बोलवावे बरोबर आहे. त्याच्या आधी काय तर उपासनेला दृढ चालवावे. उपासनेला दृढ चालवावे, मग सर्वामुखी मंगल बोलवावे. आता उपासना म्हणजे काय? तर उपआसन. विशिष्ट उद्देशाने घातलेलं आसन. कोणता उद्देश? मनाची एकांतता, अनुसंधान, ज्याला सर्व व्यावहारिक कर्म करत असताना उत्तम साधली. मनाची एकांतता, ज्याला सर्व व्यावहारिक कर्म करत असताना उत्तम साधली, ते सर्वश्रेष्ठ उपासन. विशेष पर्पजनी घातलेलं आसन म्हणजे घेतलेला स्टान्स, घेतलेला एक पवित्रा. जी काही कर्म समोर आली ती बिनतक्रार भोगली. माझी कर्म आपलीच आपल्याला येणार, ही जेव्हा आपली दृढ भावना असते, की जे काय माझ्या समोर आलंय त्याला मीच कारणीभूत आहे, तेव्हा आपली त्यासाठी खळखळ राहते. कुणाविषयी राग नाही, कुणाविषयी ग्रह नाही, मनात काहीही न ठेवता लेट गो करत आलो. सर्वांवर प्रेम, सर्वांचा मान यथायोग्य राखला. म्हणजे गेल्या लिखाणात जसं आपण म्हटलं, की टिट फॉर टॅट नाही. तर समोरच्यानी कसंही वागलं तरी आपण त्याच्याशी योग्य तेच वागणं आणि हायर प्लॅटफॉर्मवरनं वागणं. म्हणजे येतंय ना ऐकू? मध्ये गेलं होतं का? अनस्टेबल येतंय ना? अनस्टेबल कनेक्शन असं आलं मध्येच मला. हां, हां. हां ना? हां, 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 हां. आलं, आलं. तेच. हां. तर गेल्या वेळेस जसं आपण म्हटलं, की अ, समोरच्यानी काहीही वागलं तरी आपण त्याच्याशी हायर प्लॅटफॉर्मवरनं वागायचं. म्हणजे 2 मुद्दे असे इथे विचारात आले माझ्या आता, की एक जसं आपण बोललो, की कुरकुरणाऱ्या सांध्यांना जास्त वंगण लागतं. म्हणजे समोरचा कुरकुरतोय, तर आपणही कुरकुरायला लागलो, तर ते कधीच सांधा तो जोडला जाणार नाही. तर तिथे अधिक स्नेह घालणं, अधिक स्नेह घालणं, तर ती कुरकूर बंद होऊ शकते. दुसरं म्हणजे शिवानी दीदी जी ब्रह्मकुमारीची, ती नेहमी असं सांगते, की समोरचा ज्या लेव्हलवर वागतोय, आपल्याला कळतंय, की त्याची थोडीशी लेव्हल खाली आहे. तो चुकीच्या विचार पद्धतीने आपल्याशी इंटरॅक्ट करतोय, हे आपल्याला क्लिअरली कळत असतं. तर आपण त्याच्या लेव्हलवर जायचं का त्याला आपल्या लेव्हलवरती ओढायचं? तर त्याला आपल्या लेव्हलवर ओढण्यासाठी आधी आपण आपली लेव्हल राखली पाहिजे.
म्हणजे आपण त्याच्याशी आपल्याच पातळीवरनं वागत राहणं आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीला आपण योग्य वर्तनाने प्रतिसाद देणं, हे करण्यामध्ये कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी ते भरून येण्याची किंवा त्या व्यक्तीला ते जाणवण्याची शक्यता असते. एक. नाही जरी जाणवलं तरी आपण गुंतत नाही, की त्याच्यासारखा मी वागलो तर मी अडकणार आहे. मला नाही अडकायचंय. आय विल ट्राय माय लेव्हल बेस्ट टू लिबरेट हिम, बट इफ ही डिनाईज टू लिबरेट, मग तुकोबाराय शेवटी स्वतः एकटे गेले ना विमानात बसून. आवलीला चल चल म्हणत होते, ती नाही आली. पण म्हणून त्यांनी तिच्याविषयी राग नाही धरला. ते खाली जाऊन तिच्या पातळीवरनं तिच्याशी नाही वागले. त्यामुळे लेट गो करत राहणं, सगळ्यांचा मान यथायोग्य राखणं, जगामध्ये वेगवेगळे अनुभव घेत गेलो. जसं नारळ जमिनीतून पाणी शोषून घेतो आणि मग सूर्याच्या उन्हाने ते पाणी आटून आटून दाट होतं आणि खोबरं धरतं आणि मग ते खोबरं कवचापासून सुटं होतं. तसं बाहेरचे बरे वाईट अनुभव तटस्थपणे घेतले, त्याला चित सूर्याच्या उष्णतेने आटवत आटवत त्याचे सार लक्षात घेतलं आणि अलगद कवचापासून अलिप्तता आणली नाही, हे अंडरलाईन केलंय मी. की जसं नारळ जमिनीतून पाणी घेतला म्हणजे वेगवेगळे अनुभव घेतले आणि मग त्याच्यावर सूर्याच्या प्रकाशाने ते पाणी आटवून आटवून गोटा केला आणि कवचापासनं डिटॅच झाला. तसं बाहेरच्या बऱ्या वाईट अनुभवांचे आपण सोर्स घेतला पाण्यातून, जमिनीतून पाणी घेतल्यासारखा, त्याला चित सूर्याच्या उष्णतेने, म्हणजे चित सूर्याची उष्णता म्हणजे काय? तर क्षणोक्षणी केलेलं हे उपासन, क्षणोक्षणी स्वतःला सावरणं, क्षणोक्षणी आपल्या एका लेव्हलच्या खाली न उतरणं, याच्यासाठी केला गेलेला प्रयत्न, याच्यासाठी राखलेली सावधानता. हे चित्सूर्याची उष्णता त्यांनी आटवत आटवत त्याचं सार लक्षात घेतलं आणि ते पाणी आटल्यानंतर अलगद कवचापासून अलिप्त आतमध्ये येणं. आजूबाजूला जी कोणी माणसं सहवासात आली, ती कुटुंबात म्हणा, कामाच्या जागी म्हणा, त्या सर्वांना समजून घेतलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्याकडे येणाऱ्या काम करायला येणाऱ्या बायका, आपल्या खालची विशेषतः कसं होतं, की आपली अरेरावी कुठे होते, की आपल्यापेक्षा जे वरती असतात, गावामध्ये आपले बॉस आहेत, घरामध्ये आपले वरिष्ठ आहेत, त्यांच्यावरती आपण ओरडू नाही शकत बाय एंड लार्ज. कधी-कधी ओरडतो त्यांच्या अंगावरही. पण त्यांच्यावर आपण ओरडू नाही शकत. मग आपला सगळा जो राग आहे, तो कुठे निघतो? तो आपल्या खालच्यांवर किंवा आपली मुलं-बाळं असतील, घरातले आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाराचे सदस्य असतील, की सासूने सुनेवर ओरडणं किंवा मोठ्या भावाने धाकट्या भावावर ओरडणं, आपल्या मुलांवर ओरडणं. तर त्यांच्यावरती आपला राग निघतो. कामामध्ये आपल्यापेक्षा जे खाली आहेत, आपल्याकडे जे गडी माणसं आहेत, त्यांच्यावरती आपली मग आरेरावी होते. तर त्यांनाही समजून घेणं, त्यांच्या काय अडचणी असू शकतात ते समजून घेणं, तिथे देव ठरतो, तिथे साधुत्व ठरतं. देव म्हणजे शेवटी हेच आहे ना, की जो सर्वांना सामावून घेत पुढे जातो. उद्धरले कुळ तर आहेच, पण त्याचबरोबर आपणही तरायचंय. की उद्धरिले कुळ आणि आपण तरला, तोच धन्य झाला त्रैलोक्यात. की जो फक्त कुळालाच उद्धरत बसला आणि स्वतःची मात्र माती करून घेतली, स्वतः मात्र अधोगत होत गेला, तर तो धन्य नाही होणार आहे. तिथेच राहून त्यातच साधायचंय. कमळ ज्याप्रमाणे पाण्यात उगवतं, पाण्याच्या तळातून कमळाचं देठ पाणी कापत कापत पृष्ठभागावर येतं. छान वर्णन आहे हे. कमळ पाण्यामध्ये उगवतं. पाण्याच्या तळातून कमळाचं देठ पाणी कापत कापत पृष्ठभागावर येतं. त्या पाण्याचा अनुभव घेत, पण त्यात न गुंतता, म्हणजे आपलं जे पूर्ण एक कमळाचं आणि नारळाचं लिखाण आहे ते पुढे येईल. मला वाटतं ह्याच्या पुढचंच ते आहे. पण इथे पण त्याची थोडीशी एक प्रस्तावना, की नारळाचं उदाहरण आलं, की जमिनीपासनं तो पाणी शोषून शोषून घेतो
आणि मग त्या पाणी ते आधी ते पाणी गोड करतो, की जमिनीतनं आलेले क्षार व नारळाचं पाणी गोड असतं आणि पुढे जाऊन ते गोड पाणी पण आटवत राहतं आटवत राहतं. तर त्याच्यामध्ये ते एक उदाहरण झालं आणि दुसरं उदाहरण झालं हे कपडाचं. म्हणजे पुढचं पूर्ण लिखाण अतिशय सुंदर ह्याच्यावरतीच आहे. तर कमळ हे तळातून पाणी कापत कापत पृष्ठभागावर येतं. त्या पाण्याचा अनुभव घेत पण त्यात न गुंतता पृष्ठभागावर मग दोन पसरट पानं उगवतात. म्हणजे आधी देठ कुठे आहे? वॉटर बेडला आहे. कमळाचं देठ वॉटर बेडला आहे. ते देठ पूर्ण पाणी कापत कापत वर आल्यावर पानं ही सरफेस वरती येतात. म्हणजे काही जी पाण्यातल्या वनस्पती आहेत त्या पूर्ण पाण्यात असतात, सबमर्ज्ड असतात. म्हणजे त्यांची पानं सुद्धा पाण्याच्या खाली असतात, त्यांची फुलं, संपूर्ण झाडच ते पाण्याखाली असतं. तसं कमळाचं नाहीये. तर कमळाचं फक्त देठ हे पाण्याखाली आहे, त्याचं मूळ हे पाण्याच्या खालच्या बेडमध्ये आहे, पण पानं मात्र सरफेसवरती आहेत. पानाचा एक भाग वरती सूर्याकडे तोंड करून असतो आणि दुसरा भाग जो असतो तो पाण्याला चिकटलेला असतो, खालचा भाग. त्या पाण्याचा अनुभव घेत घेत पण त्यात न गुंतता पृष्ठभागावर मग दोन पसरट पानं उगवतात, ती हम आणि सहाचे. दोन पानं, हम आणि सहा, म्हणजे तो आणि मी. जो संसार तूच निर्माण केलास तो हीन कसा असेल? म्हणजे संसारामध्ये आपण गुंतायचं नाही का? आता भागवतात पण इतकं सुंदर सगळं चालू आहे ना, की वेद निर्माण केले आणि त्या वेदांनी जी वाक्य सांगितलेली आहेत, तो संसार किंवा जे काही नियम घालून दिले समाजाचे, ते नियम सुटण्यासाठी आहेत, अडकण्यासाठी नाही आहेत. म्हणजे काटेकोरपणे कर्म करून त्यातून सुटा. त्याचे अत्यंत उलटे अर्थ लावले जातात आणि त्याचं दूषण वेदांना लावलं जातं. असा अतिशय सुंदर भाग आता आमच्या भागवताच्या, एकनाथी भागवताच्या वाचनात पण चालू आहे, की सगळे जे नियम लावले, चातुर्वर्ण केला किंवा एकपत्नी व्रत, म्हणजे एकपत्नी व्रताचे नियम लावले, तर म्हणजे तो बोकाळलेपणा टाळण्यासाठी ट्रॅक केलाय, की तू एकालाच निष्ठ राहा. तसं इतर ज्या ड्युटीज लावल्या त्या सुटण्यासाठी आहेत, अडकण्यासाठी नाहीयेत. पण त्याचा अर्थ वेगळा लावला जातो आणि त्यांनी सगळे घोटाळे होतात. तसं संसारातून सुटायचं, तर जो संसार तूच निर्माण केलास, जो प्रपंच तूच निर्माण केलास, तो हीन कसा असेल? बहिणाबाई म्हणतात तसं, अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये, राहुळाच्या कळसाला गोटा कधी म्हणू नये. म्हणजे गोपींना सुद्धा, ऋषींना सुद्धा शेवटी श्रीकृष्णाने ती सगळ्यात त्यांची ऍसिड टेस्ट होती, की तुम्ही चिकार तपश्चर्या केला, ध्यान लावून बसला डोंगर कपारांमध्ये, तुम्ही दिवसेंदिवस, महिनोन-महिने, वर्षोन-वर्ष समाधी लावून बसलात अन्न पाण्याशिवाय आणि खूप तत्वज्ञान केलं. आता संसार करून दाखवा. आता संसार करून दाखवा. त्यात तो जर का तुम्ही करू शकलात व्यवस्थित, तर तुम्ही खरे. म्हणजे संसार हा रावणाचा कळस आहे. योगी तपस्वी यांनाही अखेर यशस्वीपणे संसार करायला म्हणून गोपींचा जन्म दिला आहे. तो अतिशय कठीण आहे, त्याला गोटा नाही म्हणायचं. त्यातून तावून सुलाखून आणि मग त्यामध्ये न गुंतता ज्यावेळी तू आपल्या जाणीवेच्या पृष्ठभागावर येतो, म्हणजे ते कमळाच्या दळासारखं, म्हणजे ते पाण्यातून देठ वर येणं, पाणी कापत कापत, म्हणजे तो संसार करत 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 दृष्टी कुठे तर वरती, मला पाण्याच्या पृष्ठभागावर जायचंय, मग मला पानं फुटणार आहेत आणि मग माझं कमळ उमलणार आहे. तर तो देठासारखा तो संसार करत 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 जेव्हा आपण त्या जाणीवेच्या पृष्ठभागावर आलो, तिथे देवा तू आणि मी या हंव आणि सहाची दोन पत्र उगवतात. आणि मग त्यानंतर कमलकलिका सूर्याच्या दर्शनासाठी उमलते. ती ज्या पाण्यातून वर आली त्यापासून ती अलिप्त आहे. म्हणजे कमळ हे जरी पाण्यातली वनस्पती असली तरी त्याचं फूल मात्र पाण्याला चिकटलेलं नाहीये. त्याचं पान
पानाची एक बाजू पाण्याला चिकटली आणि दुसरी बाजू मुक्त आहे. किती सुंदर रूपक उपमा आहे ते बघा, की ते पाण्याला चिकटलंय पण त्याची दुसरी बाजू सूर्याला फेस करते. आणि मग त्यातून जे कमळ उमललं ते मात्र त्या पाण्यापासून अलिप्त आहे. म्हणजे ज्या संसारातून घडत, घडत, घडत आपण वरती आलो आणि मग ती जाणीव जी उमलली, ती जाणीव त्या संसाराच्या बंधनापासून अलिप्त आहे. पण म्हणून तर संसार खोटा नाही, कारण देठ खालीच आहे ना. त्या कमळाने जर संसार खोटा तोडलं जर का, तर ते पडेल त्याच पाण्यावरती. म्हणजे ते बॅलन्स करणं त्या संसारात राहून पण ते कमळ अलिप्त ठेवणं. अशा तऱ्हेने जो स्वतःचा विकास घडवेल, तो त्रैलोक्यात धन्य होईल यात काय शंका. ही स्वतःला घडवण्याची प्रक्रिया प्रदीर्घ आहे. त्यामध्ये सातत्य आणि शोध घेणे ही आतल्यात होणारी क्रिया आहे. सातत्य आणि शोध घेणं, सतत काहीतरी विचार करत राहणं, आपल्याशी चिंतन करत राहणं, आपल्याशी आडाखे बांधणं, आपलं काहीतरी एक ट्रॅक डेव्हलप करणं, ही आतल्यात होणारी क्रिया आहे. ख म्हणजे आकाश आणि खन म्हणजे खणणं. हं? ख म्हणजे आकाश आणि खन म्हणजे खणणं. आकाशात काय खणायचं? आकाश तर पोकळी आहे. पण त्या काही नाहीपणातच सगळी बीजं आहेत. म्हणजे त्या आकाशामध्ये सप्तस्वर्ग आहेत, सप्तपाताळ आहेत. आकाश म्हणजे जी पोकळी आपल्याला वाटते, त्याच्यामध्ये ज्या लेव्हल्स आहेत, जे लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये 14 भुवनं आहेत. सप्तस्वर्ग आहेत, सप्तपाताळ आहेत. त्या काही नाहीपणापर्यंत आपल्याला बोट धरून कोण नेईल? जी पोकळी वाटते आणि जे काही नाही पण वाटतंय, त्याच्यामध्येच सगळी बीजे आहेत, तिथपर्यंत आपल्याला कोण नेणार? तर त्या काही नाहीपणाचाच जो दृश्याविष्कार, ती म्हणजे शक्ती. त्या काही नाहीपणाचा जो दृश्याविष्कार म्हणजे शक्ती. शक्तीचं मूळ अस्तित्व म्हणजे शिवाची झालेली हालचाल. ती शक्ती ही या सर्व दृश्य विश्वाची आद्य जननी आहे. कारण तिच्याच मदतीने हे विश्व निर्माण होऊ शकले. ब्रह्मदेवानी स्वतः निर्माण केलेल्या शक्तीशी संयोग केला आणि या सर्व विश्वाची निर्मिती झाली. या अर्थानेही शक्तीनीच अ, अ, निर्मिती झाली आणि त्या अर्थाने त्यांनी एक मिनिट हं. त्या अर्थानेच त्यांनी स्वतःच्या कन्येशी संयोग केला हे लक्षात घ्या. सलील म्यूट करतो का रे जरा? मला करता येत नाही. हा आत्ता हा केला मी. हा मला करताच येत नाही. अशी जी ती विश्वाची जननी आहे. परत वाचते हा. शक्तीचं मूळ अस्तित्व म्हणजे शिवाची झालेली हालचाल. ती शक्ती ही या सर्व दृश्य विश्वाची आद्य जननी आहे. कारण तिच्याच मदतीने हे विश्व निर्माण होऊ शकलं. ब्रह्मदेवानी स्वतः निर्माण केलेल्या शक्तीशी संयोग केला आणि या सर्व विश्वाची निर्मिती झाली. या अर्थाने त्यांनी स्वतःच्या कन्येशी संयोग केला असं घ्यावं. तो व्यभिचार नव्हता. त्याचा तात्विक अर्थ समजून घ्यायचा आहे. अशी जी ती विश्वाचीच जननी आहे. मातृभूमी किंवा माता याच्यापेक्षाही या विश्वजननीची संकल्पना भव्य आणि उदात्त आहे. पण जसं आईला वाटतं की आपला मुलगा बापासारखा व्हावा, तसं या विश्वजननीची इच्छा की जन्माला आलेला प्रत्येक जीव हा शिवासारखा म्हणजे शिवस्वरूप व्हावा. याकरता ती शक्ती जीवाला रमवत, खेळवत, लालित्य दाखवत सहस्र रूपाने नटते, ती ललितांबिका. सहस्र नावाने ती नटते. ह्या रूपाने, त्या रूपाने, त्या रूपाने रमवत, खेळवत, खेळवत, खेळवत त्याला मोठं करते. त्याचा हात धरते, त्याचे सगळे लढीवाढ करते, ती ललितांबिका. तीच पार्वती स्वरूप होऊन शिवाला एकांतात विचारते
केन मार्गेण भो स्वामीं देही ब्रह्ममयो भवेत वचनेषु दासी. तिला काही माहिती नाहीये का, पण विचारण्याचा टोन काय? स्वामी, कुठल्या पद्धतीने देह ब्रह्ममय होईल? तळमळ हीच की माझ्या बाळाने बापासारखं व्हावं. त्यावर शिवद्वारी देतात मम रूपाचे देवित्व. तू म्हणजे माझंच रूप आहेस. तर तिकडे बाळ आईला म्हणते, कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्री सुक्तामध्ये. आई, तुझं आणि माझं उत्पत्ती स्थान एकच आहे. तू पण कर्दमातनं आलीस आणि मी पण कर्दमातनं. अशा जीव शिवाच्या भेटीचं कारण जी ती शक्ती, की जी जीवाला शिवाकडे जोडते. एकीकडे शिव आहे तर एकीकडे बाळ आहे. त्या दोघांच्या मधला ब्रिज आहे, ती म्हणजे आई आहे. जी जीवाच्या ठिकाणी प्राणरूपाने स्थित आहे. आणि ज्या प्राणशक्तीच्या आधारे आपण जीवन जगतो आणि सभोवतालच्या प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत, घटनेत जी सद्भक्ताला प्रतीत होते, ती विश्वव्यापक अशी आदिशक्ती, ती त्याला शिवाकडे बोट दाखवते. म्हणजे जी आई आहे ती आपल्या हृदयात आपल्या प्राणरूपाने स्थित आहे. त्या प्राणशक्तीचाच हात धरून आपण जीवन जगतो आणि त्या प्राणशक्तीच्या आधारेच आपण शिवस्वरूपाला जाणार असतो ना. एखाद्या रस्त्यावर आपल्या गंतव्यस्थळी जाण्यासाठी ज्याप्रमाणे बाण लावलेले असतात ना, पॉइंटर्स असतात, त्याप्रमाणे ती शक्ती आपल्या भोवताली घडणाऱ्या प्रसंगातून शिवाकडे कसं जायचं ते निर्देशित करत असते. हेच एक्झॅक्टली आत्ता वाचनात चाललेलं आहे, की आपल्याला घालून दिलेले जीवनाचे प्रत्येक नियम हे आपल्याला अडकवण्यासाठी नसून आपल्याला सोडवण्यासाठी आहेत. त्याचा जर का तुम्ही त्या बाणाचं टोक योग्य दिशेने केलंत, तर त्या प्रत्येक कृतीतनं तुम्ही फ्री होत जाता, तुम्ही अडकत नाही. वरकरणी जरी आपल्याला वाटलं, की आपण गुंततोय, आपण अडकतोय, तर त्याच्यातून तुम्ही गुंतत नसता, तुम्ही लिबरेट होत असता. जगाने आपल्याला चांगलं म्हटलं, तरी तेही तू शिकवलं त्याचाच परिपाक आहे, त्यात माझा काय मोठेपणा? तू किती शहाणा आहेस रे, हे जगाचं कौतुक, त्यामुळे तुला समर्पण. याच्यामध्ये गर्व, अहंकार या अवगुणापासून आपण अलिप्त झालो. नारळाचा गोटा कसं व्हायचं, की कोणी आपलं कौतुक केलं तर ते आपण कशामुळे असे झालो, तर तूच संस्कार केलेस ना, तूच समजावून 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 आम्हाला शहाणं केलंस की नाही, म्हणून तर मी असा वागलो. म्हणजे त्याच्यातनं आपण डिटॅच झालो. जो वाईटापासून दुरावला, तो चांगल्याच्या जवळ आपोआपच गेला. आपण म्हणतो, की जीव 84 लक्ष योनीतून फेरा घालावा लागतो जीवाला. वास्तविक हे 84 नसून 84 म्हणजे मामाने हे खूप छान सांगितलं, की हे 84 म्हणजे 84 नाही. तर 84 4 राशी असं त्याचं 84चा 84चा अपभ्रंश होऊन ते 84 असं झालंय. तर 84 कुठच्या? तर जीवाचा जन्म 4 प्रकाराने होतो. अंडज म्हणजे अंड्यापासून जन्मणारे जीव, स्वेदज म्हणजे घामापासून किंवा वीर्यापासून जन्मणारे जीव, कोशज म्हणजे कोशातून जन्मणारे जीव आणि उद्भिज म्हणजे जमिनीतून उद्भवणारे जीव. या 84 आणि त्या 84वर जर लक्ष ठेवलं तर या जन्म मरणाचा फेरा चुकेल. ते 84 लक्ष, 84 लक्ष नाही. 84वर लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर त्या 84मधलं जे जे काय बेस्ट आहे ते घ्यायचं किंवा त्या 84पासून अलिप्त होत होत पुढे जायचं. मनाची आणि धारणेची शुद्धी जसजशी होत गेली तसतशी कर्माची सिद्धता आणि स्वतःबरोबर इतरांचाही उद्धार होत गेला. यासाठी आई तुझी कृपा आहेच आणि जे आहे ते तुझंच कार्य आहे. मात्र याकरता काही व्यवस्था झाली तर कार्य सुलभ होईल. काही व्यवस्था झाली, आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दे. कोणती व्यवस्था? तर हस्तेश्वादी गवेर, हस्ती, अश्व आदी गव म्हणजे अ, गाई आणि रथ. आम्हाला काही हत्ती, घोडं, दिग्विजय करायला रथ प्राप्त झाले, तर मग कार्य सुलभ होईल. आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं. आपणही हीच प्रार्थना आईला करतो, की जे काही कारण घेऊन माझा जन्म झाला, जो आपण न्यासाचा अर्थ पाहिला गेल्या वेळेस,
ते पूर्ण करायला जर तूच अनुकूलता निर्माण केलीस तर कार्य सुकर होईल, अधिक जमून येईल आणि यात श्रेय सगळं तुझंच आहे. पुत्र पौत्र धनं धान्यम यातून वृद्धी व्हावी. धन म्हणजे जे आपल्याला जगण्यासाठी लागतं ते सर्व, म्हणून धनम अग्निम धनम वायू धनम सूर्यो धनम वसु धनम इंद्रऊ बृहस्पतीर वरुणं धनमस्तु मे. हे सगळं धन आहे, पण मला जगण्यासाठी हे सगळं लागतं. हे सगळं माझं वैभव आहे. याच्यातले एकाही फॅक्टर शिवाय मी जगू शकत नाही, आणि मी जर जगू शकलो नाही तर माझी वृद्धी होऊ शकत नाही, माझी प्रगती होऊ शकत नाही, मी आदर्श वागू शकत नाही, मी शिवापर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्व धनांचा माझ्याकडून आदरयुक्त उपयोग हो. अत्यंत आदराने आपण अम, अम, सकाळी उठलो की पृथ्वीशी प्रार्थना करतो. पादस्पर्शम क्षमस्व मे. आई, इलाज नाही ग माझा तुला पाय लावल्याशिवाय. मनामध्ये कृतज्ञता ठेवून मग आपण त्या सर्व धनाचा उपभोग घेणं, आणि माझ्या मनाच्या गरुड पक्षाला या सर्वातून सोम म्हणजे अमृत पिण्याचं हो. म्हणजेच या लक्ष्मीच्या आशीर्वादाने अलक्ष्मीचा नाश होवो आणि माझा हा प्रवास हा शिवाकडे म्हणजे अमृताकडे हो. मनाला एकदा उदात्त विचारांची आणि अलिप्ततेची सवय लागली की मग ते सहजासहजी लिप्ततेत येतच नाही. एकदा हा कमळ फुल त्या पाण्यापासून वर आलं की मग ते परत पाण्याला चिकटायला जात नाही. कमलदलाची ये ताटे हे बाबा महाराज आर्वीकरांच्या घरी मला वाटतं माचनूरला पण हे लिहिलेलं आहे. आणि दादरला आम्ही जायचो ना त्या ह्यांच्याकडे, थत्ते का कोण आजी होत्या त्यांच्याकडे. त्यांच्याकडे हे पेंट केलेलं होतं त्यांच्या देव्हाऱ्याच्या वरती, आणि मी आणि आईनी हे कीर्तनात वापरलं होतं. बाबा महाराजांवरती जे कीर्तन केलं होतं आम्ही, त्याच्यामध्ये हा श्लोक वाचला होता. अतिशय सुंदर आहे. कमलदलाची ये ताटे, जो जेविला चंद्रकिरण गोमटे. कमलदलाची ये ताटे, जो जेविला चंद्रकिरण गोमटे, तो चकोरू काय वाळवंटे भुंजीतसे. की जो एकदा कमळाच्या दळावर राहून, जो चकोर पक्षी आहे, तो चंद्रकिरण जेव्हा जेवायला लागला, तो चकोर पक्षी पुन्हा काय वाळवंटात येणार आहे का नाक घालायला, गुंतायला? त्याप्रमाणे वैनतेयासारखी आकाशभरारी जेव्हा मनाने घेतली तेव्हा त्याचे क्षुद्रत्व संपलं. आणि जर आपल्याला सोम अर्थात अमृत प्राशन करायचं असेल तर त्याचे पथ्य काय? तर न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो न अशुभामतीही. या भावना, मला क्रोध नको, मला मत्सर नको, मला लोभ नको, आणि मला अशुभ इच्छा, अशुभ मती नको. या भावना त्या वैनतेयाच्या पायातली लोढणी होतात. की एखाद्या पक्षाला आपण सांगायचं की उड, आणि त्याच्या पायामध्ये साखळदंड बांधायचे. मग ह्या सगळ्या भावना ज्या नीच भावना आहेत, त्या म्हणजे त्या वैनतेयाच्या पायातली लोढणी आहेत. आपण ज्यावेळी दुसऱ्याच्या भूमिकेत त्याच्या पातळीवरून जातो, त्यावेळी त्याने केलेलं कृत्य हे आपल्याला योग्य वाटतं. मग त्याच्यावर कसं रागवायचं? न क्रोधो. राग कधी येतो की मी बरोबर तू चूक, म्हणून माझा संताप झाला अगदी. राग आला मला की असं कसं? पण जेव्हा मी त्याच्या शूजमध्ये जातो, तेव्हा मला असं कळतं की तो चुकलाच नाहीये. मग राग कसा येईल? एखादा भडकू माणूस आहे, तो पटकन बोलून जाणारच. तो स्वभाव आहे त्याचा, ते आपण लक्षात घ्यायचं नाही. यासारखं हे जसं आपण एका पॉइंटला लाईट घ्यायला लागतो, की आपल्या कुटुंबामधला एखादा असतो तडक डोक्याचा, की तो फटकन बोलून जातो. मग त्याच्यावर आपण प्रत्येक वेळा रागवायचं काही नाही, त्याचा स्वभाव आहे. त्याला कधी कळलं, तो कधी सुधारला तर ठीक आहे. नाही सुधारलं तर त्याचा त्याचा प्रवास आहे, की त्याची उत्तरं तुला नाही द्यायची आहेत, की त्याच्या रागाने तो स्वतःच्या रिलेशन्सचं आणि त्याचं पुढच्या सगळ्या प्रवासातलं तो काही नुकसान करून घेत असेल, तर त्याची उत्तरं त्याला द्यायची आहेत. त्याचं दायित्व आपल्याकडे नाहीये. प्रेमळपणाने सांगणं गोष्ट वेगळी. पण म्हणून आपण त्याच्यावर सारखं रागावणं, मनात ते धरणं, त्याच्यामध्ये आपण आपल्या पायात साखळ्या घालून घेतोय. आपल्याला भरारी मारायची असेल तर आपल्याला ते सोडायला पाहिजे. तसंच मत्सर हा अपपर भावातून निर्माण होतो. त्याला माझ्यापेक्षा जास्त मिळालं, ही भावना मत्सर देते.
तो म्हणजे मीच आहे. तर मग त्याला मिळालं काय, मला मिळालं काय? लोभ हा असमाधानातून होतो. मला अजून हवाय. त्यावर जर आपण मात केली, म्हणजे हा क्रोध, मत्सर, लोभ याच्यावर आपण जर मात केली, तर आईच्या भूमिकेतून प्रत्येक जीवावर निर्व्याज प्रेम करता येईल. म्हणजे अशुभमती होणारच नाही. आपल्या बाळाविषयी आपल्याला कधीही अशुभमती येतच नाही. येतच नाही. ते जेव्हा आपल्याला अंबासन, तो जो मातृभाव जर खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये प्रकट झाला, सभोवतालच्या प्रत्येक जीवासाठी, तर त्या जीवाविषयी आपल्या मनामध्ये अशुभमती, अशुभ भावना येणार नाही. त्यातूनच जी अलिप्तता येईल की नाही, मोकळे झालो की नाही आपण, माझा तुझ्यावर राग नाही, मला कशाचा लोभ नाही, मला कोणाचा हेवा वाटत नाही. कोण मोकळं झालं? आपण झालो. साखळ्यात उठला. त्याला मॅच्युरिटी असेल, त्यात खोबऱ्याच्या गोडीसारखी माधुरी असेल. तो जो गोटा तयार होतो ना, ते खोबरं अतिशय गोड लागतं, कारण त्यांनी ते सगळं संसार, प्रपंच पचवलेलं पाणी आटवलंय आणि स्वतःमध्ये एम्बेड केलंय. म्हणजे ते केवढं गोड असेल. वयस्क आजीला कसं नातीच्या भातुकलीचं कौतुक असतं ना, शी ती काय करते असं नाही वाटत. तसं आजूबाजूच्या प्रत्येक घटनेविषयी अलिप्तता असूनही आकस, राग, अ, उगाचच एक अहंभाव मोठा असल्याचा काहीच राहत नाही. तशी मनाची स्थिती सुखमय, निरामय, आतपासून सतत दीर्घकाळ ठेवली, तर त्या वैनतेयाला स्वर्गाची कवाडं उघडतील. 7 स्वराने काढलेला आवाज आणि त्या चालीने स्मृतीतलं बाहेर आलेले शब्द आणि त्याचा स्मरलेला, भावलेला अर्थ आणि त्याच्या बोधाने झालेला आनंद, या सगळ्यासारखं हे नातं आहे. किती छान उदाहरण आहे. 7 स्वराने काढलेला आवाज म्हणजे काहीतरी सुरेल म्हटलं आणि त्या चालीने एखादं गाणं आपण गुणगुणतो आणि त्या गाण्यातनं आपल्याला त्याचे शब्द आठवतात. कुठून तरी मागे कधीतरी केलेलं गाणं असतं ते आठवतं आणि मग त्याचा आपल्याला एक खूप छान अर्थ आपल्या परत लक्षात येतो आणि मग त्या अर्थाच्या बोधाने झालेला आनंद, या सगळ्यासारखं हे नातं आहे. गूढ, अगम्य, शब्दातीत. असं हे लिखाण आहे छोटंसंच. झालं. ओम श्री सद्गुरुवे